धम्म परिषदेच्या रक्तात नसा भिडलेली आहे। असे राहुलजी गायकवाड हे रत्न बदलापूरमध्ये आल्यापासून या धम्म परिषदांचं पेव या बदलापूरमध्ये फुटलेलं आहे असं मी म्हणतो। कारण धम्म परिषद आम्हाला सुद्धा माहिती नव्हती, आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते, परंतु धम्म परिषद धम्माचा गाढा अभ्यास आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्याची जी धुरा आहे राहुलजी गायकवाड यांनी स्वतःकडे घेतली आणि त्यांच्यासोबत आज ताकद आम्ही काम करतोय। त्यांनी दिलेला कुठलाही शब्द आम्ही मोडत नाही नसतं तरी धम्माची सेवा काय असते की त्यांच्याकडून शिकावी, त्यात कुठलाही कमीपणा नाही। एखादी गोष्ट मला येत नसेल तर ते शिकण्यामध्ये कुठलाही कमीपणा मानू नये। त्याच्या पलीकडे जाऊन आमचे जगजीवनजी बौद्ध हे उशिरा भेटले आम्हाला, ते बदलामध्ये कधीपासून वावरत होते परंतु भेट उशिरा झाली। असा मोठा व्यक्ती जे मायावतीपर्यंत पोहोचू शकतात, बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचू शकतात, भीमरावजी आंबेडकर साहेबांपर्यंत पोहोचू शकतात, अशी छोटीशी व्यक्ती परंतु फार मोठं कार्य असणारी जगजीवनजी बौद्ध यांचे विचार सुद्धा खूप जबरदस्त आहेत। तुम्ही त्यांच्या संपर्कात येऊन तासनतास गप्पा मारू शकता। तसंच आमचे सागरजी तायडे साहेब कामगार नेते आणि खास करून पत्रकार मित्र सागरजी तायडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनात धम्म परिषद प्रचार प्रसार जोरात जोमाने सुरू आहे आणि भांडू पिंपरोळी तो पूर्ण मुंबईचा पट्टा त्यांनी कव्हर करून बदलापूरमध्ये दाखल जाणार आहे। आणि खास करून राकेश यादव एक तरुण पोरगा होतकरू पोरगा, परंतु सकाळ झाल्यानंतर राकेशचे जे काही पोस्ट सुरू होतात त्या मी सुद्धा भारावून जातो की एवढं सुंदर असते ते स्टेटस ठेवल्याशिवाय मला करमतच नाही, एवढं जबरदस्त असं ठिकाण असते। तर असा राकेश यादव किंवा कार्यकर्ता किंवा सेवक असो तर बांधवांनो, ही धम्म परिषद खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो भारतामध्ये या बौद्ध धर्माला सुवर्ण काळ आला होता आणि काल सुद्धा मी मुंबईला गेलो तेव्हा नेहरू सायन्स सेंटर किंवा नेहरू जे काही म्युझियम आहे तिथे सम्राट अशोकाचा सारनाथ स्तंभ आणि ती पूर्ण बुद्ध नगरी पाहिल्यानंतर एवढं भारी वाटलं की जबरदस्त की आपला बौद्ध सुवर्ण काळ काय होता आणि ती स्तूप विहार तो अशोक स्तंभ आणि सम्राट अशोकाने लेडी स्तूप जी विहार उभी केली ती खरोखर बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखर बुद्ध नगरी तिथे अवतरली।